नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इरा 2024 IT अवेअरनेस इरामधील सेशन नंबर 45 पाहणार आहोत। त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। लॅब आवरला क्लिक करा, टायपिंग प्रॅक्टिस सोडवून घ्या, सेल पाथ लर्निंग चालू करूयात। स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, तुमचे प्रेझेंटेशन डॅश डॅश एक्सटेन्शन लावून सेव्ह करा। त्याचे उत्तर आहे .pptx पर्याय क्रमांक 1। दुसरा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या पिक्चरमध्ये आर्टिस्टिक इफेक्ट कसा अप्लाय कराल? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सिलेक्ट द पिक्चर फॉर्मॅट ॲडजस्ट आर्टिस्टिक इफेक्ट। तिसरा प्रश्न, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही आयकॉन इन्सर्ट करू शकता। याचे उत्तर आहे बरोबर। आणि चौथा प्रश्न, शेप ट्रान्सपरंट बनवण्यासाठी तुम्ही पांढरा कलर निवडू शकता। याचं उत्तर आहे चूक। नो फिल करावं लागतं ट्रान्सपरंट साठी। गो टू होम। पुढे आहेत नॉलेज चेक। स्टार्ट करा। बिझनेस स्पीच तुम्ही कुणाला सादर करत असता? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तुमचे गुंतवणूकदार। पुढचा प्रश्न आहे, बिझनेस स्पीच मध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश असला पाहिजे? याचं उत्तर आहे आर्थिक गरज आणि टार्गेट ऑडियन्स, पर्याय क्रमांक 2 आणि 3। तिसरा प्रश्न, ऑफलाईन मोडमध्ये जास्त पॉवर पॉईंट टेम्पलेट्स मिळवण्यासाठी कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक करावे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मोर थीम। चौथा प्रश्न, सॉर्टर पॅनलमधून तुम्हाला एक स्लाइड डिलीट करायची आहे, त्यासाठी तुम्ही स्लाइडवर राईट क्लिक करता आणि त्यानंतर कुठला पर्याय तुम्हाला निवडावा लागेल? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डिलीट स्लाइड। पाचवा प्रश्न आहे, तुमच्या स्लाइडमध्ये तुमच्याकडे डेटा आहे जो एक्सेल शीटमधून फॉर्मॅट केलेला आणि इम्पोर्ट केलेला आहे। आता तुम्हाला फॉर्मॅटिंग बदलायचे आहे, ते करण्यासाठी तुम्हाला डॅश डॅश हा पर्याय निवडावा लागेल। याचं उत्तर आहे एडिट टॅब, पर्याय क्रमांक 3। सबमिट। SIM एंड एग्जाम टाइप करा, कन्फर्म, ओके। पुढे आहे डू इट युअर सेल्फ। स्टार्ट करा। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड नंबर 2 मध्ये तुमच्या आवडीचे पिक्चर तुमच्या कॉम्प्युटरवर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इमेज ग्रुप, पिक्चर याचा वापर करा। प्रेझेंटेशन आपोआप ओपन होईल। स्लाइड नंबर 2 वरती क्लिक करा, इन्सर्ट मध्ये जायचे, इमेज ग्रुप मध्ये जायचे आणि पिक्चर वरती जायचं। इथून कोणताही एक पिक्चर आपल्याला घ्यायचा आहे, पिक्चरला क्लिक करा आणि इन्सर्टला क्लिक करा। ते पिक्चर समोर इन्सर्ट होईल। प्रश्न सबमिट करा, ओके करा। दुसरा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये रेक्टेंगल शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन ग्रुप, शेप्स याचा वापर करा। स्क्रीन मोठी करा, इन्सर्ट वरती क्लिक करा। हा आहे इलिस्ट्रेशन ग्रुप, त्याच्यामध्ये शेप्स मध्ये जायचे आणि रेक्टेंगल। आता इथे एक रेक्टेंगल शेप आहे आणि इथे एक रेक्टेंगल शेप आहे। आपण हा खालचा रेक्टेंगल घेऊन बघू, ड्रॉ करा। बघा, इन्सर्ट, इलिस्ट्रेशन ग्रुप मध्ये शेप्स, हा घ्या किंवा तो घ्या आणि सबमिट करा, ओके करा। पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये तुमच्या कॉम्प्युटरवरून कोणतीही इमेज इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इमेज ग्रुप, पिक्चर याचा वापर करा। इमेज इन्सर्ट करायला सांगितलेले आहे। इन्सर्ट टॅब, इमेज ग्रुप, पिक्चर, इथून कोणत्याही एका इमेजला क्लिक करा आणि इन्सर्टला क्लिक करा। साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा। आन्सर स्टेप रेकॉर्ड झाले नाहीत, पुन्हा सोडवू आपण हा प्रश्न।
इन्सर्ट टॅब, पिक्चर, कोणत्याही पिक्चरला क्लिक आणि इन्सर्ट, सबमिट. ओके. पुढचा प्रश्न, दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यात द फ्रिटो ज्युनियर हे टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, टेक्स्ट बॉक्स याचा वापर करा. स्क्रीन मोठी करा, इन्सर्टवरती क्लिक करा, टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक करा, टेक्स्ट बॉक्स इथं ड्रॉ करा आणि जे शब्द दिलेले आहेत ते टाईप करा. इन्सर्टमध्ये टेक्स्ट बॉक्स साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके करा. आणि पुढचा प्रश्न आहे, दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या आवडीची इमेज तुमच्या कॉम्प्युटरवर आणि इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इमेजेस, ग्रुप, पिक्चर याचा वापर करा. प्रेझेंटेशन ओपन होईपर्यंत वाट पहा. स्क्रीन मोठी करा, इन्सर्ट टॅब, पिक्चर, पिक्चरवरती क्लिक आणि इन्सर्ट, प्रश्न सबमिट करा. ओके. SIM एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म. ओके. पुढे प्रोसेस फोलिओ सोडून घ्या. पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते, म्हणून MS पॉवर पॉईंटमध्ये शोध बारमध्ये बिझनेस पिच टेम्पलेट शोधा आणि तयार करा. इथे क्लिक करा. बिझनेस पिच कुठे पहा, त्याच्यावरती क्लिक करा. 2 नंबरचे टेम्पलेट आणि क्रिएट. सचित्र स्वरूपात माहिती पोहोचविण्यासाठी चिन्ह खूप उपयुक्त आहेत. तर दिलेल्या सादरीकरणात स्लाइड क्रमांकामधील कॉफी चिन्ह घाला. 5 आणि निवडलेल्या कॉफी आयकॉनवर पांढरा पार्श्वभूमी, एक ग्राफिक रंग लागू करा. प्रश्न कसा उलट सुलट विचारलाय. असो, इन्सर्ट काय विचारलेलं आहे, स्लाइड क्रमांक 5 मध्ये कॉफीचं चित्र ॲड करायला सांगितले. इन्सर्ट आयकॉन, सर्चसाठी क्लिक करा. इथे कॉफीवरती क्लिक करा. इथे इन्सर्टला क्लिक करा. आता रंग बदलायला सांगितलंय. ग्राफिक फील काय सांगितले बघा, पांढरा 1, व्हाईट 1. SIM एंड एक्झाम, कन्फर्म. ओके. हे सेशन कंप्लीशन टेस्ट. रिझ्यूम करा. पहिला प्रश्न आहे, दशांश प्रणालीमध्ये फक्त 0 आणि 1 असे 2 अंक असतात, चूक. दुसरा प्रश्न आहे, व्हॉइस रेकग्निशन सिस्टीम संगणकाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि दस्तावेज तयार करण्यासाठी व्हॉइस कमांड स्वीकारतात, बरोबर. तिसरा प्रश्न, टेलिफोन ज्याला इंटरनेट टेलिफोन म्हणून देखील ओळखले जाते, हे VoIP अनुप्रयोग आहेत जे व्हॉइस कम्युनिकेशन समर्थन करण्यासाठी पारंपरिक टेलिफोन लाईनऐवजी इंटरनेट वापरतात, बरोबर. चौथा प्रश्न आहे, संगणक संसाधनाचे समन्वय साधणारा प्रोग्राम ओळखा. वापरकर्ते आणि संगणक यांच्यात इंटरफेस प्रदान करतो आणि अनुप्रयोग चालवतो. याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम, पर्याय क्रमांक 4. एस करा. एंड एक्झाम टाईप करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 45 इथे संपतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 46 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.